चला लक्ष द्या म्हणलं इकडं. आज मी तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय शिकवणार आहो. हे परीक्षेतनी 5 ते 6 मार्कात येते हो, आणि हे पासिंग पुरतं काम येते म्हणलं आपल्याला. हा इकडं आता बारकाईनं लक्ष द्या. नाही हो गुरुजी, तुम्ही तर मराठी शिकवता ना, मग आज गणित कसं काय घेतलं म्हणलं? गणित कसं काय शिकवू राहिले बा? काऊन मराठी शिकवण्याचे अधिकार काढून घेतले का तुमच्याकडून? भाषेचा जरा प्रॉब्लेम आहे गुरुजी तुमचा. कुबड्या मेळ झाला का म्हणलं तू कुबड्या? हा तुला माहित नाही का मराठी कोण शिकवते गणित कोण शिकवते? हा विठ्ठल गुरुजी हो ना मी गणित शिकवणार आहो ना. मराठी काही शिकवलं बे? मराठी काही शिकवलं सांग बरं तू. हा काय लेका? अबे लेका ते मराठी शिकवणारे ढेंगाळे गुरुजी होत ना. मी काय होते? मी काय हो म्हणलं? त्या मायची खटखट या तुमच्या टकल्या याच्यानं कन्फ्युज होत राहिला माणूस. दोघांचे टकले आहेत ना, दोघांचे टकले आहेत ना. त्याच्यानं मग आज गणिताचा पिरियड कोणता आणि मराठीचा पिरियड कोणता हे म्हणलं आमच्या लक्षात नाही येत. हे म्हणलं आमच्या विद्यार्थ्याला भारी चाललं म्हणलं. सर तुम्ही काहीतरी खून ठेवा म्हणलं एकमेकाचे. हो हा कुबड्या कुबड्या मरशील म्हणलं. कुबड्या जास्त बोलू लागला तू कुबड्या. हा मास्तर लय असं म्हणत असते का बे? हा असंच शिकवलं का तुला म्या? अबे असं नाही तसं नाही, शिकवलंच नाही म्हणलं तो टकले. ते पा बाकीचे मुकरा म्हणलं. हा आज म्हणलं माझा दिमाग खराब आहे हो. आज मागा लागू नका माया. आज मला माणूस की शिकू द्या बरं. हा अबे खराब व्हायला टकल्या, दिमाग तर लागन तुझ्यापाशी. चला बस होते म्हणलं. जरा फळ्याकडे लक्ष द्या आता. अबे कुबड्या पाडला का बे? पाडायला का? मी कायले पाडलो बे? मी तर सकाळी धागाला जाऊन आणलं का? येले विचारा गोट्याला विचार, गोट्या असले का? कुबड्याले का बिजा घुरट वास येत आले का? काय खाल्लं होतं रे बा? अबे मी नो ना बे, या गोट्याला विचार ना. तुला सांगून आला मी पाडलो नाही म्हणून. का बे पोट्ट वास कायचा होय बे? उंदीर गिंदीर मेला का आपल्या वर्गात? कोणाला दिसला का उंदीर मेला आपल्या वर्गात? हा सांगा बरं. सर हे वास म्हणलं उंदराच्या मेल्याचा नाही वाटू राहिला. हे वास दुसराच कायतरी होय म्हणलं सर. आम्ही सीआयडी पाहत असतो म्हणलं सर. उंदराच्या मेल्याचा वास नाही गुरुजी, हे वास मी तर म्हणतो कोणीतरी जास्त जीवन आला आज. अरे गुरुजी हे कुबड्या पाडला म्हणलं, इकूनच आवाज आला म्हणले, आणि वास म्हणलं इकूनच येऊ लागला. 100% कुबड्याच पाडला सर. अरे नाही हो गुरुजी, मी काय पाडलो बा? याच्या मागे लागता का राजा तुम्ही? हे तर काही मावळच नाव घालते. मी नाही पाडलो म्हणलं गुरुजी, मी सकाळी जाऊन आलतो म्हणलं टॉयलेटले. कुबड्या यासाठी येत असतं का म्हणलं तू शाळेत? मी तुला समजत नाही का बे? सकाळी धागायला जाऊन येत जा ना. नाकातले निकाल केस जाऊन टाकले ना. तो निकाल केस जाईल म्हणलं नाकातले. हित राजा काय लेकर आहेत रे बा. हेत लेका असे काम नका करत जाऊ वर्गात नेले का? आधी जाऊन येता बरं तुम्ही घरूनच. चम्मायले मी पाडलो हे माहित नाही झालं पाहिजे कोणाले. आवाज सर तुम्ही म्हणलं वर्गात नसले घेरे करा असंच करतात म्हणलं सर. हो त्या दिवशी म्हणलं इले उलट झाला ना, इले उलट झालात ना. नाही याचा बंदोबस्त लावाच लागते ना. यायचा बंदोबस्त लावाच लागते म्हणतो. चाल कुबड्या उभा राह लवकर. हे बा सर मायावर जाऊ मी घराचं म्हणलं. तुम्हाला सांगू राहिलो म्हणलं मी पाडलो नाही म्हणून. मी सकाळी जाऊन आलो म्हणलं. हे पाण्या म्हणलं मायावर बिनकामी नाव घालू लागला. मी नाही पाडलो सर. हा या गोट्याला विचारा तुम्ही, हे गोट्या असन सर. काल म्हणलं हेच पाडला होता दुपारी. अरे मजाक नाही म्हणलं सर, या दोघांपैकी एक होय. आवाज म्हणलं मला इकून आला ना. पांड्या तू तर नाही पांड्या, तू अशी सांगून दे म्हणलं लवकर. हा तू का निघाला? तू ध्यानात ठेव म्हणलं. अरे बा तुम्ही एकदा या गोट्याला विचारून पा, निरा मला विचारता का म्हणलं? का बे गोट्या तू आहे का? तू अशी सांगून दे म्हणलं लवकर. झोडपे तुले कमी देईन, आणि नंतर का तू निघाला तर म्हणलं ध्यानात ठेव. तुले नाही डबल ना झोडपे दिले तर मला म्हणलं. अरे हो सर कोणाला बोलू राहिले म्हणलं तुम्ही? डोकसं गिक्सं भानावर आहे का नाही तुमचं? अरे मा बुडा सरपंच आहे म्हणलं गावाचा. प्रतिष्ठित फॅमिली आहे म्हणलं आमची. आमच्यात म्हणजे संस्कार नाही म्हणलं वर्गात पादाचे. सकाळी उठला हागायला जायची प्रथा आहे म्हणलं आमच्यात. आणि आमच्या पूर्वजापासून हेरीत चालत आलेली आहे, आणि ते म्हणलं आम्ही आता पडत आहो. असले फालतू संस्कार नाही म्हणलं आमचे गुरुजी. हो तू नव्हे तर मग होय कोण होय? पटकन सांगा म्हणलं. प्रामाणिकपणे उभे राहा. हा कमी मारीन मी त्याला. हा आणि तुम्ही नंतर का सापडले तर मग तुम्ही आहे आणि मी आहे म्हणलं, ध्यानात ठेव जा. सर म्हणलं माय ऐकसन तुम्ही तर आधा माधा करून पा म्हणलं. आधा माधा केल्यावर सापडतेच म्हणलं. आम्ही जेव्हा असे पोट्टे बसतो आणि त्यात जर कोणी पाडलं तर आम्ही आधा माधाच करतो म्हणलं, आणि ते सापडते म्हणलं सर. आणि मायापासून तर कोणीच नाही वाचत सर, काऊन का मी सीआयडी पाहत असतो ना. वा काय लेकर आले का तुम्ही? तुमच्या म्हणलं असे चटे मुके घ्यावट राहिले. मास्तरला आधा माधा करायला लावताले का? काय विद्यार्थी आहे का तुम्ही? तुमचं काही भविष्य नाही रे भाऊ. तुमचं भविष्य नाही हे म्हणलं. तुम्हाला जाणं आहे डवरेलेच. डवरे शिकून घ्या, शेतीचे कामं शिकून घ्या. तुम्हाला म्हणलं मरेपर्यंत हे शेतीचेच कामं करायचे आहे रे बा. मी तर तुम्हाला शिकू शकत नाही म्हणलं. तुमच्या एवढी निर्लज्ज बॅच आजपर्यंत माझ्या जिंदगीत पाहिली नाही. अरे आम्हाला काय करा लागल हो सर? जे पाडलं ते करत म्हणलं शेतीचे कामं. आम्ही काय करू शेतीचे कामं? त्याची सजा म्हणलं तुम्ही आम्हाला काय देऊ लागले? अबे हो येड्या फोकाच्या कुबड्या, मी अभ्यासाचं सांगू लागलो म्हणलं. तुम्ही अभ्यासही करत नाही, काहीच करत नाही ना. आणि शाळेत येऊन निवड टवाळ काय करता?
सांगा म्हणलं तुम्ही काय बनसान भविष्यात नाही, तुमचं उज्ज्वल भविष्य राहील का? तुम्हाला वावरातच जाणे आहे, तुम्हाला हे सांगू राहिलो मी. एवढं डोकं नाही का तुम्हाला? आम्ही वावरात जाऊ नाही तर मसनात जाऊ, तुम्ही तुमचे कामं करा ना हो गुरुजी. आम्हाला काय ज्ञान शिकू राहिले? हा, त्याच कामाचे पैसे घेतो म्हणलं गोट्या मी. सरकार मला त्या कामाचे पैसे देते, मला तुम्हाला ज्ञान द्यायचं. माय कामच ते आहे ना. बरं मी काय म्हणतो गुरुजी, काल दुपारी म्हणलं वरंड्यातनी खिचडी खातानी ते गोट्याच पातला होता म्हणलं सर. बरं झालं त्याचा आवाज आला जोरानं, नाही तर म्हणलं ते सापडलाच नसता ना. मग आम्हाला आदाबादाच करायचं काम पडलं असतं. अबे तू मुकाबे हो हरिश्चंद्राची औलाद, तू का पातच नाही का काही? परवाच्या दिवस तर सांग ना मग तो वरंड्यातनी तू इथं पातला होता बे. निरा मायावर नाव घालताले का? आम्हाला असं सवय नाही रे बा तुमच्यासारख्या. कुठं कसं राहायचं हे समजते म्हणलं आम्हाला. का बे गोट्या, खरं खरं सांगले का तूच पादला ना? पादला का नाही तूच? मला माहित आहे का तूच पादला म्हणून खरं खरं सांगून टाकले का? अबे मीच पादलो, पण जरासा मुकर आहे म्हणलं. त्या उपसरपंचाच्या पोराची जरा जिरव जरा मले. मा बुडाले का सरपंच आहे तरी माझ्या खालीपणा होऊ लागला ना. थांब त्याची जरा जिरू दे आणि तू लोण नको घेऊ. तुला भजे चारतो म्हणलं मी, माय नाव नको सांगू. बरं नाही सांगत. दुपारच्या सुट्टीत जाऊ मग भजे खाल्या. हो ना, जाऊ ना. तुम्ही तसे नाही ऐकत. तुम्हाला तांदूळ द्या लागते खाले. मापाशी म्हणलं तांदूळ आहे, ते तांदूळ खाल्ले की माहीतच पडते म्हणलं कोण होतं. हो पा, तांदूळ द्यायच्या आधी सांगून द्या, नाही तर सर्वाला तांदूळ देतो म्हणलं मी. हो द्या सर, तांदूळ द्या म्हणलं. हो तांदूळ दिल्याशिवाय ताल बसत नाही. आता देऊन टाका तांदूळ. अबे आता कसं तांदूळ खास लागतं वाटतं बा. चला घ्या बरं, हे तांदूळ घ्या बरं. चला खा पटापट तांदूळ खा म्हणलं माझ्यासमोर. आत्ता माहित पडतं ना 5 मिनिटात माहित पडतं ना. आणि त्या पा गोट्या, मला माहित आहे गोट्या होता म्हणून, पण मला प्रूफ द्यायचा होता मला वर्गात नाही. आणि का बे गोट्या, आता कुठे गेली फॅमिली तुही म्हणलं प्रतिष्ठित फॅमिली ही गेली कुठं? असे काम करतो वर्गात. तू सांग आता, तुला कोणती शिक्षा कोणती तू सांग म्हणलं लवकर. सकाळी म्हणलं उठाले उशीर झाला होता सर, मग ते शाळेत येणं होत नव्हतं का नाही, आणि आज पेपर होता तर म्हणलं मग म्हणून सर समजा हागायला जाणं झालंच नाही सर माया. मग मी डायरेक्ट इकडेच आलो म्हणलं सर तयारी करून, म्हणून असं झालं सर. नाही तर असं कधी होत नाही सर. पाहिजा बा, या वर्गाच्या बाहेर कोणाला सांगू नका. तुम्हाला सर्वाले भजे चारतो बा मी. हो सांगू नका म्हणलं फक्त कोणाला. अच्छा हो का, भजे चारतं का? अच्छा ठीक आहे बा, मग भजे जर चारशील तर कोणाला सांगत नाही म्हणलं. पण हे पा भजे चाराच लागत म्हणलं. हो नाही तर म्हणलं हे पा पुऱ्या वर्गात सांगून देईन मी. हा तर चला पोट्ट गोट्या, आपल्याला म्हणलं त्याच्या बदल्यात भजे चालणार आहे. आपण हे विषय म्हणलं इथंच वर्गात भुलून जायचा, कोणाला सांगायचं नाही. आणि बाहेर तुम्ही सांगायचं नाही की बा मास्तरनं भजे खाल्ले म्हणून. मास्तरचं नाव बदनाम करायचं नाही म्हणलं. आपण वर्गातून निघाल ना भजे खाऊ आणि चुपचाप राहू, ठीक आहे ना? हो